शरद पवार यांची प्रकृती खालावली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलीनीकरण होणारच नाही. आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली. राज्यात पुढील काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची बैठक दिल्लीत होणार असल्याचाही दावा एका मंत्र्याने केला होता. तर आमदार रवी राणा यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सुप्रिया सुळे देशातील कामकाज पाहतील, तर सुनेत्रा पवार राज्यात लक्ष घालतील, असाही दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला जोर वाढलाय. याच दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचा दावा एका बड्या नेत्याने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशासहित राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. काल फुटीर खासदारांना विलीनीकरणासाठी मंजुरी दिली, त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेलं आहे. याच राज्यातील राजकीय घडामोडींवर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्र येण्याच्या चर्चेवर मंत्री शिरसाट म्हणाले, आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात ज्या काही अटी शर्ती आहेत त्या दोघांनाही मान्य नाहीत. ते वेगवेगळे जर विलीन झाले तर होऊ शकतात, मात्र एकत्रितपणे विलीन होणार नाही. छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर मंत्री संजय शिरसाट म्हणाले, घाटी रुग्णालय हे मराठवाड्याचे केंद्र, ज्या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून पेशंट येतात.